देशभरात आज सर्वत्र राम जन्मोत्सव साजरा होतोय। देशातल्या अनेक भागांमध्ये आज सकाळपासून मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली। आज आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये देखील याच राम जन्मोत्सवीच्या पार्श्वभूमीवर मोठी शोभायात्रा माणगाव शहरामध्ये काढण्यात आलेली आहे। या शोभायात्रेत हजारो राम भक्तांसहित नागरिक आहेत ते सहभागी झालेले पाहायला मिळतात। या शोभायात्रेला कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला पाहायला मिळते। आपण बघितलं तर वेगवेगळ्या या यात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती असेल, स्वतः भगवंत पांडुरंग आणि रखुमाई यांची मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। आपण दुसरं एक वैशिष्ट्य या शोभायात्रेचं बघितलं तर साक्षात बजरंगबली यांची प्रतिमा साकारलेला एक जो पुरुष आहे, जो मानव आहे, तो या शोभायात्रेत या ठिकाणी पाहायला मिळतोय। काही वानरांच्या अवतारामध्ये काही व्यक्तींनी ही रूपरेषा आहे ती साकारलेली पाहायला मिळते। अनेक ढोल ताशक जी पथक आहेत ते देखील या रॅलीमध्ये या शोभायात्रेत सहभागी झालेले पाहायला मिळते। त्यामुळं माणगाव शहरातल्या या शोभायात्रेला संपूर्ण हे जे वातावरण आहे ते भगवमय झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे ही शोभायात्रा आता माणगावच्या मुंबई गोवा महामार्गावरील दिशेने पुढे जाताना पाहायला मिळते। संपूर्ण हा जो वातावरण आहे तो या राम भक्तांनी दुमदुमून गेलेला पाहायला मिळतोय।